नमस्कार सकिनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण कोजागिरीनिमित्त मसाला दूध कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। कोजागिरी म्हणले की सर्वात आधी आठवते ते मसाला दूध। तर बघूया आपण याची रेसिपी काय आहे आणि चला तर मग करूया कोजागिरीनिमित्त मसाला दूध। मी 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत, 10 ते 12 पिस्ता घेतलेले आहेत आणि 10 ते 12 काजू घेतलेले आहेत। आता हे थोडंसं नॉर्मल गरम होईपर्यंत, मॉइश्चर त्यातलं कमी होईपर्यंत मी ह्याला थोडेसे रोस्ट करणार आहे। आणि इकडे 1 लिटर दूध मी गरम करायला ठेवलेले आहे। आपले ड्रायफ्रूट थंड झालेले आहे। आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडासा जायफळाचा तुकडा आणि 7 ते 8 काड्या केशराच्या टाकून आपण याची बारीक पावडर करून घेणार आहे। जायफळ उष्ण असल्यामुळे ते शरीरासाठी चांगले असते आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे जायफळ आणि हळदीचा जरूर वापर करावा। आपले दूध छान उकळले आहे। आता त्यामध्ये मी ही केलेली पावडर आणि थोडीशी हळद टाकणार आहे, जेणेकरून दुधाला कलरही छान येतो आणि हळद ही आरोग्यासाठी चांगली असते आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्या आरोग्याला गरमी देते, त्यामुळे हळदीचा आपल्या दुधाला छान उकळी पण आलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे। तर त्यामध्ये मी आणखीन थोडेसे ड्रायफ्रूटचे काप वरून टाकत आहे आणि त्यामध्ये विलायचीची पावडर टाकून घेत आहे आणि गॅस बंद करत आहे। आता गोडपणासाठी मी त्यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केला आहे। हा गुळाची पावडर आहे, याने चहा किंवा दूध अजिबात फुटत नाही आणि गुळ हा गरमीमुळे आरोग्यासाठी ह्या दिवसामध्ये चांगला असतो, म्हणून मी गुळाचा वापर करत आहे यामध्ये। आता हे सर्व मिक्स करून आपण सर्व करू। आपले दूध तयार आहे। आता आपण ग्लासामध्ये ओतून घेऊ। आपण आता ग्लासात ओतून घेतलेले आणखी त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ, थोड्या केशरच्या काड्या, गुलाबाच्या पाकळ्या, तर सकिनो कशी वाटली आपली रेसिपी? एकदा नक्की या पद्धतीने मसाला दूध तयार करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सकिनो।